मित्रांनो, एकदा स्वामी समर्थ व श्रीपाद भट सुमारे 100 सेवकांसह कोनारी गावच्या रानातून चालले होते. संध्याकाळची वेळ होती. दिवसभर चालून चालून दमलेले, अंग थकलेले आणि भुकेने व्याकुळ झालेले भक्तांची ही व्यथा स्वामींना दिसली आणि स्वामी हसून म्हणाले, आज साक्षात अन्नपूर्णा आई तुम्हाला जेवायला घालणार आहे. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी भरून आले. कुणालाही विश्वास बसेना. स्वामी पुढेच चालत होते आणि स्वामी भक्तांची भूक अधिकच वाढली. त्यांना अक्षरशः चालवेना. तेव्हा भक्त म्हणाले, स्वामी आई, स्वामी, आम्हाला खूप भूक लागली आहे हो. तेव्हा स्वामी त्यांना शांतपणे म्हणाले, बाळांनो, काळजी करू नका रे. या पलीकडच्या घरात अन्नपूर्णा तुमची वाट पाहत आहे. स्वामी भक्त स्वामींचे ऐकून त्या घराच्या दिशेने गेले. दार उघडताच त्यांना एक सुंदर तेजस्वी हिरव्या साडीमध्ये सुवासिनी स्त्री दिसली. तिच्या डोळ्यात त्यांना तेज दिसले. तिच्या डोळ्यात अपार प्रेम, माया दिसली. तिने सर्वांच्या जेवणाची सोय करून ठेवली होती. भक्तांनी अगदी पोट भरून, मन भरून जेवण केले. नंतर भक्तांनी स्वामींना विचारले की ती निरागस प्रेमळ स्त्री कोण होती. तेव्हा स्वामी हसून म्हणाले, ती माता आई अन्नपूर्णा देवी होती. तुम्हाला जेवायला घालण्यासाठी ती माझ्याच रूपातून प्रकट झाली होती. माझे बाळ उपाशी असताना आई कशी येणार नाही सांगा बरं. म्हणून त्यांना सर्वव्यापी, गुणसंपन्न, मूर्तिमंत रूपात मांडलं जाते आणि स्वामी समर्थांची स्वामी आई या कारणाने बनली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी माझी आई.